अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात गेल्या 4 दिवसात मोठा पाऊस झालाय आणि यात अगदी नव्यानं बांधण्यात आलेला भोकर काळेगाव रस्ता पहिल्याच पावसात ठिकठिकाणी वाहून गेलाय। 1,60,00,000 रुपयांमध्ये हा रस्ता तयार करण्यात आलाय। विशेष म्हणजे रस्त्याचं काम अपूर्ण असताना 31 मार्चलाच कंत्राटदाराला संपूर्ण देयक देण्यात आले, त्याचं बिल पेड करण्यात आले। सरकारने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार हा रस्ता बांधण्यात न आल्यामुळे या कामाविरोधात अनेक तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या। या तक्रारीमध्ये रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला। पहिल्याच पावसात रस्ता ठिकठिकाणी वाहून गेला आणि फुटल्यामुळे या आरोपावर शिक्कामोर्तब झाले। मात्र राजकीय दबावापोटी काम करणाऱ्या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय। भोकर काळेगाव रस्त्यासारखीच तेल्हारा तालुक्यात इतरही अनेक रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली आहेत। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसाठी तयार केलेला हा रस्ता ऐन पावसाळ्यात वाहून गेल्यानं मोठे हाल होत आहेत।